नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की भूसंपादनाच्या केसेसमध्ये जर जमीन मालकांना एखादं अपील करण्यात विलंब झाला असेल तर तो विलंब माफ करता येतो का, त्या अनुषंगाने तरतूद काय आहे आणि एक जजमेंट आपण बघूया. बघा, आपल्याकडे भूसंपादनाचे दोन कायदे आहेत. एक आहे 1894चा जुना कायदा, दुसरा आहे 2013चा नवीन कायदा. या दोन्ही कायद्यापैकी कुठल्याही कायद्याच्या अंतर्गत जर भूसंपादन झालेलं असेल तर नियमाप्रमाणे आधी नोटीस निघायला पाहिजे, नोटिफिकेशन निघायला पाहिजे, त्याच्यानंतर अवॉर्ड डिक्लेअर व्हायला पाहिजे, मोबदला देण्यात यायला पाहिजे. हे सगळं करताना ऑब्जेक्शन घ्यायला संधी मिळायला पाहिजे. हे सगळं तर चालतंच, पण अवॉर्डमध्ये दिलेला मोबदला जर कमी असेल, पुरेसा नाही आहे, न्याय्य नाही आहे असं जर वाटलं तर जमीन मालकाला चॅलेंज करता येतं. तो जो काही मोबदला आहे तो वाढवून घेता येतं, अशी तरतूद आहे. पण काय होतं की बरेचदा ही जी बेसिक प्रक्रिया चालते त्याला चॅलेंज करणं राहून गेलं किंवा कुठल्या टप्प्यावर काय चॅलेंज करावं हे माहीत नसल्यामुळे ते चॅलेंज केलं गेलं नाही, अपिलात जाता आलं नाही, किंवा अजून कुठल्या कारणामुळे दिलेले पैसे जो मोबदला आहे तो उचलता नाही आला किंवा उचलला पण तो पुरेसा नाही आहे, इनसफिशियंट आहे, तो वाढवून मिळू शकतो हे माहीत नव्हतं. असं कुठल्याही कारणामुळे जर अपील करणं राहून गेलं असेल आणि नंतर जर लक्षात आलं असेल तर शेतकरी अपील करू शकतो का? करू शकतो. रेफरन्स कोर्टात जाऊ शकतो का? जाऊ शकतो. मोबदला वाढवून मागू शकतो का? मागू शकतो. मग हे सगळं करण्यासाठी जर विलंब झालेला असेल तर नॉर्मली कोर्ट काय करतात की विलंबाच्या कारणाखाली तुमची केस रिजेक्ट करतात. तर या अनुषंगाने मग शेतकऱ्याच्या बाजूनी काही जजमेंट आणि तरतूद आहे का? आहे. ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाचं एक खूप छान जजमेंट आहे. अशा कंडिशनमध्ये तो शेतकऱ्याच्या बाजूने आहे. ऑनरेबल जस्टिस शर्मिला देशमुख यांचं हे जजमेंट आहे. या जजमेंटमध्ये ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने असं म्हटलं की तो शेतकरी आहे, तो खेड्यापाड्यात राहतो, तो फारसा अपडेटेड नाही आहे, त्याला ज्ञान नसतं, म्हणून जर अशा माणसाकडून वेळेत अपील करणं राहून गेलं असेल तर फक्त कायद्याची तरतूद पुढे करून त्याचा हक्क मारता येऊ शकत नाही. त्याचा जो काही विलंब झाला तो विलंब माफ करून त्याला अपील करू द्या असं म्हटलं. काय म्हटलं मी ते वाचून दाखवतो, तुम्ही ऐका. खूप सुंदर लिहिलं आहे, ते वाचतो. मोस्ट ऑफ दीज पिटिशनर्स आर ॲग्रिकल्चरिस्ट रिसाइडिंग इन remote areas and cannot be well informed about their rights. पुढे म्हटलं ऑनरेबल कोर्टाने, मोस्ट ऑफ द पिटिशनर्स आर फ्रॉम रुरल एरिया अँड हॅव बीन डिप्राइव्ड ऑफ देअर प्रायव्हेट प्रॉपर्टीज. आणि पुढे कोर्टाने म्हटलं, सम जस्टिफिकेशन हॅज बीन प्रोव्हाइडेड इन ईच ऑफ देअर पिटिशनर्स. सो आता इथून पुढे बघा, रिजेक्शन ऑफ द रिट पिटिशन ऑन द ग्राउंड ऑफ डिले कॅनॉट बी ॲक्सेप्टेड. म्हणजे ऑनरेबल कोर्टाने म्हटलं हे शेतकरी खेड्यापाड्यात राहतात, वेल इन्फॉर्म नाही आहेत, त्यांच्याकडे पुरेशी साधनं नाही आहेत लढायला, त्याच्यामुळे त्यांना आम्ही त्यांच्या राईटपासून डिप्राईव्ह नाही करू शकत. जो काही विलंब झाला तो माफ करून त्यांचं जे काही अपील आहे, जो रेफरन्स केस आहे, ती दाखल करण्यासाठी परवानगी देण्यात येतं. अशा पद्धतीने जजमेंट दिला आहे. त्याच्यामुळे या जजमेंटचा वापर करून जर विलंब झाला असेल तर तुम्ही तुमची रेफरन्स केस दाखल करू शकता किंवा अपील करू शकता. बरं, याला काही प्रोसिजर आहे का? हो. आपल्याकडे भारतीय इंडियन लिमिटेशन ऍक्ट म्हणून एक कायदा आहे. त्या कायद्यातील कलम 5 आहे. त्या अन्वये एक स्वतंत्र अर्ज द्यावं लागतं सेक्शन 5च्या अंतर्गत, आणि विलंब माफीची कारणं लिहून तुम्ही अर्ज दाखल करू शकता आणि पिटिशन दाखल करू शकता. जो काही विलंब झालाय तो माफ करण्यासाठी आत्ता जे मी जजमेंट सांगितलं तो तुम्ही रेफर करू शकता. तर मित्रो, ही होती माहिती की भूसंपादनाच्या केसमध्ये शेतकऱ्याकडून एखादं अपील किंवा रेफरन्स केस दाखल करण्यात विलंब झाला असेल तर घाबरायचं कारण नाही. हे जजमेंट वापरून तुम्ही तुमचा विलंब माफ करून तुमचं अपील किंवा रेफरन्स केस दाखल करू शकता. त्याबद्दल ही होती कायदेशीर माहिती, सेक्शन 5ची तरतूद आणि एक जजमेंट. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर
दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका, केसचे डिटेल लिहा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.